छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म कशासाठी घेतला? हे हिंदवी स्वराज्य व्हावे, मायमाऊलीच्या कपाळावरचं कुंकू वाचावं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हाताला काम मिळावं, या माणसानं यासाठी जन्म घेतला. साखरा वाटा और कलबत्ते वाटा, शहाजी राजाला मुलगा झाला, महासाहेब जिजाऊंना पुत्र झाला. आई म्हणाली, हे राजा काय रडतोयस? आई तुला माहिती नाही, तुझा लोक मातीसाठी मेला, या मातीसाठी अमर झाला. साडेतीनशे वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपले रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय सांगावा लागत नाही. जन्मताच इथली माती शिवाजी हे नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण करते. असं काय नावाती आहे, जादू आहे, असं काय दिलं महाराजांनी? आज इथली माणसं महाराजांसाठी मरायला मारायला तयार व्हायची. महाराजांना कधी आपण बघितलं नाही. 350 वर्ष झाली या माणसाला या मातीमध्ये जाऊन. काल परवा वारलेली माणसं आमच्या लक्षात राहत नाहीत. 395 वर्ष झाली इतिहास रंगून गेलेली माणसं तुमच्या माझ्या काळजावरती आजही अधिराज्य गाजवतात. का? ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, ज्या माणसाला कधी बघितलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी शिवाजी महाराजांना बघितलं असेल, साक्षात या मातीसाठी रक्ताचा अभिषेक घालणाऱ्या धर्मवीर संभाजी राजांना बघितलं असेल, साक्षात जी या भागातली वाळवा इस्लामपूर भागातली माणसं राजांच्या सोबत समशेर घेऊन उभारले असतील, महाराज तुम्ही चला, ही माणसं तुमच्या पाठीमागे उभारलेत. या माणसांनी साक्षात शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना शेवटच्या क्षणी जाताना बघितलं असेल, त्या माणसांचं नेमकं काय होत असेल? उगच या माणसासाठी उगच इथल्या अनेक लोकांनी स्वतःचे प्राण दिले नसतील. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की मी कुठल्याही राजकीय नेत्यालाही भेट नाही, कुठल्या राजकीय पक्षाचाही मी प्रवक्ता नाहीये. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. कुणापुढे झुकायची गरज नाही. मध्यंतरी मुंबईला एक ताई होऊन गेल्या. एका राजकीय नेत्या महानगरपालिकेचं इलेक्शन झालं, ताई सहजच म्हणाल्या की अगले 2 साल में पूरे मुंबई को हरा कर देंगे, पूरे मुंबई को हरे रंग से ढक देंगे. मला त्या ताईला सांगणं आहे, ताई तुम्ही काय, तुमच्या बापजादेने सुद्धा या हिंदुस्थानाला हिरो बघायचं स्वप्न बघितलं होतं, पण तुमच्या बापजादेना सुद्धा या हिंदुस्थानाला हिरोमय बघायचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. मला त्यांना सांगणं आहे, ताई हरे रंग का सपना पाले, हरे रंग का सपना पाले, आया था अफजल इस माटी में, हरे रंग का सपना पाले, आया था अफजल इस माटी में, छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा कालही मराठ्यांचा होता, हा आजही मराठ्यांचा आहे, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा असेल. या मातीसाठी बलिदान दिलेलं इथल्या मर्द मावळ्यांचा असेल. हे सांगायची गोष्ट का पडवते? का आमच्या लोकांनी इतिहास वाचायचा बंद केला? आपलीच माडी न आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे आम्ही कधी बाहेर गेलो नाही. शिवजयंती आली की डॉल्बे लावायचे, गाणे लावायची, शिला जवान झाली, मुन्नी बदनाम झाली, ना आपल्याच आया बहिणीची लक्तर गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म कशासाठी घेतला? हे हिंदवी स्वराज्य व्हावे, मायमाऊलीच्या कपाळावरचं कुंकू वाचावं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हाताला काम मिळावं, या माणसानं यासाठी जन्म घेतला. अहो सोपं नाही. हा राजा, इतका मोठा राजा, बाहेरच्या देशातली लोक म्हणतात असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता ना, आम्ही डोक्यावरती घेऊन नाचलो नसतो, या माणसाला आम्ही डोक्यात घेऊन वाचलो असतो, जगाला सांगितलं असतं इतका मोठा राजा आमच्या मातीत जन्माला आलाय, इतका मोठा राजा आमच्या मातीत होऊन गेलाय. अरे ज्या देशांचं
ज्या देशांचा टिचभर इतिहास आहे ती लोक हातभर जगाला सांगतेत आपल्या राजाचा आभाळभर इतिहास आहे, फक्त सांगायला आपण कमी पडतोय, आपण वाचायला कमी पडतोय. मी पहिल्यांदा का सांगितलं तुम्हाला माहिती अगर नाही माहिती नाही, मला माहिती नाही. 1 महिन्यापूर्वी NCERTच्या 9वीच्या पुस्तकातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा खरं तर नकाशाच वगळून टाकलाय. ज्या पिढीवरती संस्कार करायचा आहे, अरे जिथं जिथं मराठ्यांच्या घोड्यांच्या टाफा गेल्या तिथे तिथं या देशाच्या नकाशाच्या सीमा आखल्या गेल्या. त्या मराठा साम्राज्याचा नकाशा आपल्या पोरांच्या पुस्तकातनं काढून टाकला जातो. येणारी पिढी आपली काय शिकणार आहे, येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहे, हे सांगण्याची जिगर, विचारण्याची जिगर, जबाब विचारण्याची जिगर इथल्या बसलेल्या प्रत्येक मातीमध्ये असलेल्या माणसाला असली पाहिजे, याची मला कायम जाणीव वाटते. तुम्हाला माहिती आहे काय होता हो शिवाजी महाराजांच्या काळातला पूर्वीचा काळ? छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून जन्म व्हायचा होता. या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती, मुघल यायचे, 10-12 वर्षाच्या पोरगीला धरायचे, दिवसा भोगायचे, बापाला बघायला लावायचे, पोरगीवरती अत्याचार होताना लिकीला बांधायचे, लिकी सोबत अनन्वित अत्याचार करायचे, तिच्या आईला बघायला लावायचे, लिकी सोबत बलात्कार होताना उघड्या डोळ्यानं बघायला लावायचं. असा एक मुलगा होता या मातीला, ज्या माणसानं 750 वर्षाचा अंधार दूर करायचं स्वप्न बघायचं होतं. पण या मातीमध्ये ही रयत मनगटातली जिगर विसरून गेलेली होती. ज्या प्रभू श्रीरामांनी या मातीला जगण्याचा संदेश दिला, त्या प्रभू श्रीरामांच्या वंशवळातली ही माणसं मातीसाठी जगायचं, माई माऊलीसाठी लढायचं ही विसरूनच गेली होती. एके दिवशी शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ ह्या खरं तर आदिलशाहचे सरदार असणाऱ्या शहाजीराजांना मासाहेब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं प्रेरित करायला ठरवलं, पण परिवर्तन होत नव्हतं. एके दिवशी आदिलशाहनं शहाजीराजांना सांगितलं, शहाजीराजे भातवडीच्या लढाईत मुघल येतात, त्या भातवडीच्या लढाईत जावा आणि त्या मुघलांचा बंदोबस्त करा. शहाजीराजे घोड्यावरती बसले, आदिलशाहने सरदार दिलाय, आदेश दिलाय. आदिलशाहचे सरदार शहाजीराजे घोड्यावरती बसले, शमशेर घेतली आणि शहाजीराजे थेट भातवडीच्या लढाईत गेले. शहाजीराजांनी भातवडीच्या लढाईत असा काय पराक्रम केला, मुघलांना पाणी पाजलं शहाजीराजांनी. शहाजीराजांचा मोठा विजय झाला. शहाजीराजे विजय मुद्रेनं घोड्यावरती बसले, एका हातात विजयाची शमशेर घेतली आणि शहाजीराजे किल्ल्याकडे जायला निघाले. त्यावेळी शहाजीराजांच्या मनात एक प्रश्न आला, आज विजय मिळवलाय, किल्ल्याच्या महादरवाजात मासाहेब जिजाऊ ओवाळचं ताट घेऊन आपल्याला ओवाळायला उभारलेले असतील. त्याच आनंदाने शहाजीराजे किल्ल्याच्या महादरवाजात आले, पण किल्ल्याच्या महादरवाजात शहाजीराजांना मासाहेब जिजाऊ दिसल्या नाहीत. ओवाळचं ताट करून औषण करायला मासाहेब जिजाऊ आल्या नाहीत. त्याच रागाच्या भरात शहाजीराजे किल्ल्याच्या आत गेले, तड पावलं टाकत गेले, मासाहेब जिजाऊंपाशी गेले आणि जिजाऊंना विचारते झाले, का हो तुमच्यापर्यंत भातोडीच्या लढाईतल्या विजयाच्या गलबती तुमच्यापर्यंत ऐकू आल्या नाहीत? तुम्ही आमचा औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही. मासाहेबांनी शहाजीराजांकडे बघितलं आणि मासाहेब म्हणाल्या, शहाजीराजे कुठला पराक्रम कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता. शहाजीराजे हाच पराक्रम स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवायला स्वतः घोड्यावरती बसून ताट घेऊन रणांगणावरती आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. एका माऊलीनं आपल्या नवऱ्याला सांगितलंय स्वराज्य महत्वाचं आहे. त्यावेळी या शिवपार्वतीनं एक स्वप्न बघितलं. जिजाऊंना असा पुत्र हवा होता, त्या त्र्यंबकेश्वराच्या शंकरासारखा अन्यायाच्या विरोधात तिसरा नेत्र उघडणारा असा पुत्र हवा होता. प्रभू श्रीरामासारखा वनवास किती वाटाला येऊ दे ठामपणे उभा राहणारा. खरं तर मासाहेब जिजाऊंना याच्या अगोदर 6 अपत्य झाली, पण 6 मुलं मासाहेब जिजाऊंची आजारानं मेली. जिजाऊंना असा मुलगा हवा होता जो स्वराज्य उभा करेल. ही सगळी संकल्पना शहाजीराजांना कळाली आणि शहाजीराजांनी जिजाऊ गर्भवती असताना त्यांना जुन्नरला कधीतरी गेलात तर शिवनेरी नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती नेऊन ठेवलं. पण जिजाऊ अजून पोटीशी जायच्या होत्या. जिजाऊंना एक मुलगा हवा होता.
त्या शिवाई देवीला जिजाऊन एक साकडं मागितलं. आई पुत्र दे, या आसुरांचा नाश करायला आई पुत्र दे, त्या शंकरासारखा प्रभू श्रीरामासारखा. आणि शिवाई देवीच्या आशीर्वादानं दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी. खरं तर ही तारखेनुसार पण तिथीनुसार त्यावेळी तीच वेगळी होती. याच विजयाचा गलबता करून आत एक माऊली बाहेर पळत आली. साखरा वाटा, अहो गलबत्ते वाटा, शहाजी राजाला मुलगा झाला, मासाहेब जिजाऊंना पुत्र झाला. साखरा वाटा, साखरा वाटण्यात आलं. शिवाई देवीनं आशीर्वाद दिला म्हणून मासाहेब जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव शिवाई देवीच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं. ते शिवबा पिढ्यानपिढ्यांना जगण्याचा मूल मंत्र देऊ लागले. खरं तर 350 वर्षापूर्वी बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरगं या महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो. शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरगं म्हणतंय, एकदा महाराजांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा? शेतकरी म्हणला, तुला शिवाजी राजाला बघायचा आहे? होय जी, माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पत पत गेलं. अहो पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, रक्त यायचं, पण नाही महाराजांना बघायचं आहे. ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, महाराजांना भेटायचं आहे. असं काय काम करतोस? काय नाही जी, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. असं? अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असतील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले. पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं, त्यानं राजावरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते आलं, सांगितलं होतं सेनापती राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय नव. सेनापती म्हणले, ऐकव. त्या माणसानं, त्या 12 वर्षाच्या पोरानं बाहेरच्या राज्यात आलेल्या महाराजांवरती गाणं ऐकवलं. ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलं. ते गाणं साक्षात शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले, महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव गाणं. त्या 12 वर्षाच्या पोराला राजांच्या समोर आणून उभा केलं. महाराज, त्या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजे म्हणले, असं? ऐकव. ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. मला माहिती आहे जरा नदीकाठची माणसं आहे तुम्ही, आम्ही दुष्काळातली माणसं आहे, पण माझ्या बरोबर वाजवायच्या. ते 12 वर्षाचं पोरग म्हणते, शिवाजी महाराजांवरती कविता लिहितं ना, ते म्हणतंय, इंद्र जबी जंब पर, बाळ वसु अंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे पौनवारी वाह पर, संबुरती नाह पर, जोसस बाह पर, रामद्विज राजे डावा द्रुंड पर, चित्ता मृग झुंड पर, भूषण वितृंड पर, जैसे मृग राजे तेजतम अंश पर, कन्न जिमी कंस पर, योमलच्छ वंश पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. प्रत्येकानं ऐकले गाणं? हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणला, कविभूषण, वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलं. बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगीन हाय म्हणाले. हा महाराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेत तेवढं बघा, कपोरला कुठं बचत गटात घेताय का बघा, रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले, महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय. जगातला पहिला राजा ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. पण हे आलं कुठून हो? मातीसाठी जगायचं, मातीसाठी मरायचं, हे आलं कुठून? हे आलं महाराजांच्या मर्द मावळ्यांच्या बलिदानातून. एकदा तानाजी मालुसरे महाराजांच्या भेटीला आले आणि राजानं म्हणाले, महाराज, रायबाचं लगीन काढले बर का. महाराज, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते बर का. महाराज म्हणले, अरे तान्हा, लेका रायबाचं लगीन काढलास? होय. हा होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा,
लेखा कोंडाना घ्यायचा म्हणतोय रे, सरदिशी मागे सरला तानाजी. ओ राज म्या जातो की. अरे पण तान हा, तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हातातल्या पत्रिका फेकल्या, गेला गेला गेला. तानाजी असा गेला. घड आला पण आमचा सिंह गेला. शिवाकाशीत नाविक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा. डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. डोक्यात एकच. हा गेला हो सिद्धीच्या भेटीला शिवाजीराजांच्या सांगण्यावरनं. डिसेंबर महिन्यामध्ये या शिवाची आणि महाराजांची भेट झाली कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती इथं डिसेंबर महिन्यामध्ये. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हा पोरगा राजासाठी मरायला तयार झाला. या 2 महिन्यात असं काय दिलं महाराजांनी, ही माणसं महाराजांसाठी मरायला तयार झाली. या शिवाला जाताना 2 वर्षाची मुलगी होती. एका बापानं आपल्या लेकीला शेवटचं बघावं याच्यापेक्षा दुःख मोठं कुठलं नसतं. त्या शिवानं आपल्या 2 वर्षाच्या लेकीला कडेवरती घेतलं. काय सांगतोय एका बाप आपल्या लेकीला? जाताना सांगतोय माहिती आहे मरायचं आहे, गेल्यावरती यायचं नाही, बायकोला शेवटचं बघायचं आहे, लेकीला शेवटचं बघायचं आहे, माहिती आहे आईला शेवटचं बघायचं आहे. जाताना विचारतोय, बाई 2 वर्षाची लेको, तिला काय माहिती आहे मरण म्हणजे काय, बाप म्हणजे काय? तरी तो म्हणतोय, बाई तुझा बाप लढायला चाललाय बर का, पण एक लक्षात ठेव, येणारा काळानं जर तुला विचारलं तुझा बाप कशानं मेला, तर छातीत ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून या मातीत जन्माला आला, पण मरताना या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. एका बापानं आपल्या लेकीला सांगितले. या शिवाचा ज्यावेळी मृत्यू झाला ना, महाराज या शिवाकाशीच्या घरी भेटायला गेले. शिवाची आईनं महाराजांना जसं कमानीतनं आत येताना बघितलं, ती माय माऊली आतनं ओवाळचं ताट घेऊन आली. महाराजांना हुंदका दाटून आला. काय सांगावं आई तुला, तुझा लोक स्वराज्यासाठी मेला. महाराज जवळ आले. ती माय माऊली शिवाची आई पुढे गेली, तिनं ताट हातात घेतलं, महाराजांना ओवायला चालू केलं. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, हे राजा काय रडतोयस? आई तुला माहिती नाही, तुझा लोक मातीसाठी मेला, या मातीसाठी अमर झाला. त्या शिवाच्या आईनं राजाकडे बघितलं. मला माहिती आहे तू जेव्हा कमानीतनं एकटाच आलास ना, तेव्हाच मी ओळखलं माझा शिवा नाही जिवंत राहिला. मग आई रडू नकोस, थांब. आई डोळं पुसत शिवाची आई त्या शिवाजी महाराजांकडे बघत म्हणते, बाबा माझा शिवा मेला म्हणून मी नाही रडत, त्या ईश्वरानं मला एकच शिवा का दिला म्हणून मी रडते. त्या ईश्वरानं अजून 3 पोरं दिली असती ना, ती सुद्धा तुमच्या सोबत आज स्वराज्यामध्ये धाडली असती. ही माती फक्त वीरांची नाहीये, या मातीसाठी कैक बांगड्यांनी स्वतःचं कपाळावरचं कुंकू या मातीसाठी पुसून घेतले, त्यावेळी या मातीचा रंग लाल झालाय.